हॅलो एव्हरीवन, वेलकम टू समर्थ क्रिएशन। आज आपण बघणार आहोत चंद्राची अंगठी। तर त्या अंगठीसाठी आपल्याला काय काय मटेरियल लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात अगोदर एक तुम्हाला अंगठी बेस लागेल, एक कुंदन लागेल, 0.3 ची वायर लागेल, चंद्र लागेल आणि हे 00 साइजचे गोल्डन बीड्स आहेत जे बाजारात सहज अवेलेबल होतात। 00 साइजचे गोल्डन बीड्स। त्यानंतर 3 पक्कड आपल्याला लागणार आहेत। तर चला आपण आता स्टार्ट करूया। सगळ्यात अगोदर आपण 0.3 ची जी वायर आहे त्यातला एक वायरचा आपण तुकडा कट करून घेऊया। त्यानंतर आपल्याला काय करायचं, हा जो अंगठी बेस आहे ह्याला आपण हा वायरचा तुकडा अटॅच करून घेऊया। असा सगळ्या बाजूनी आपण तो वायर जी आहे ती रॅप करून घेऊन त्याला बेस बरोबर लॉक करून घेऊया। ठीक आहे, रॅप करून झालेला आहे। आता आपण इकडे एक कुंदन अटॅच करून घेणार आहोत आणि एक चंद्र अटॅच करून घेणार आहोत। चंद्र हा असा ठेवू, हा जो कुंदन आहे तो इकडे वरती आपल्याला अटॅच करायचा आहे। ठीक आहे, त्यासाठी पहिलं तुम्हाला काय करायचंय, अगोदर तुम्ही चंद्र पॅक करून घ्या, त्याच्यानंतर कुंदन पॅक करून घ्या। त्यासाठी बरोबर चंद्राला इकडे ठेवून आपण लॉक करून घेऊया, वायरने आपण पॅक करून घेऊया। इकडे जे होल आहेत त्या होल मधून आपण वायर दुसऱ्या बाजूला काढून घेऊया आणि परत ती खालच्या बाजूने घेऊन परत दुसऱ्या होल मधून वरती काढूया। याच पद्धतीने आपण पूर्ण हा चंद्र आहे ह्याला ह्या बेस बरोबर वायरनी प्रॉपरली पॅक करून घेऊयात। आता हा कुंदन आपण आता हा चंद्र आपण प्रॉपरली पॅक करून घेतलेला आहे। आता हा जो कुंदन आहे त्या कुंदनला पण आपल्याला इकडे अटॅच करून घ्यायचा आहे। त्यासाठी काय करायचंय, कुंदनला बरोबर मधोमध पकडून वायरनी आपल्याला त्याला रॅप करून पॅक करायचं आहे बेस वरती। जिकडून आपल्याला जागा मिळेल तिकडून वायर घालून आपण ह्या कुंदनला या अंगठीच्या बेस बरोबर प्रॉपरली पॅक करून घ्यायचं आहे। आता हा जो चंद्र आहे त्या चंद्राच्या होल मधून आपण वरती वायर काढू, त्यामुळे काय होईल, चंद्राचा जो बेस आहे त्याबरोबर कुंदन अटॅच प्रॉपरली होईल आपण जर वायरनी प्रॉपरली पॅक केलं तर। आता हा चंद्र आणि हा कुंदन ह्याच्यामध्ये मी थोडासा गॅप ठेवलाय, कारण आपल्याला वरून छोटेसे जे गोल्डन बीड्स आहेत त्यांनी आपल्याला ह्या कुंदनला पॅक करायचं आहे त्यासाठी।
असं कुंदनच्या मध्ये होल आहेत, त्या होलमधून आपण ही वायर अशी बाहेर काढून आपण हा कुंदन इकडे प्रॉपरली अटॅच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता ह्या चंद्रावरती हा कुंदन प्रॉपरली अटॅच झालेला आहे आपला. तर आता आपल्याला ह्याच्या खाली जे आहे ते आपल्याला एक जे आपल्याकडे खरबुजा बीड्स आहेत त्या खरबुजा बीड्सची एक आपल्याला माळ खाली बनवून घ्यायची आहे. त्यासाठी काय करायचं, ही जी वायर आहे ही वायर आता आपल्याला इकडे जो होल दिलेला आहे त्या होलमधून आपल्याला काढायची आहे बाहेर. ठीक आहे. या होलमधून आपण काढली आहे बाहेर. आता काय करायचं, आपल्याला एक खरबुजा बीड्स आणि छोटे बीड त्याची एक आपल्याला लाईन बनवून घ्यायची आहे. खरबुजा बीड्स एक आणि एक स्मॉल साईजचा 00 साईजचा गोल्डन बीड्स एक, असे हे दोन्ही बीड्स आपल्याला घालून घेऊन नंतर 0.3 ची वायर जी आहे ती खरबुजा बीड्स मधून आपल्याला बाहेर काढायची आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण माळ रेडी करून घ्यायची आहे. तुमच्यापैकी कोणालाही ऑनलाईन ऑफलाईन आपले दोन्ही क्लासेस अवेलेबल आहेत ज्वेलरीचे. तुम्ही जर लांब राहत असाल, क्लास आपला डोंबिवलीमध्ये असतो, तुम्ही जर आउट ऑफ मुंबई राहत असाल आणि तुम्हाला जर क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन घेऊ शकता आपल्या क्लासमध्ये. ऑनलाईनची बॅच असते ती 12 to 15 डेज मध्ये कंप्लीट होते आणि जी ऑफलाईनची बॅच असते आपली जी डोंबिवलीमध्ये असते ती बॅच फक्त 3 डेजची असते. त्याच्यावर टाइम 10 to 6 असतो. जर तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असाल, तुम्हाला पण अशी छान छान ज्वेलरी बनवायला शिकायची असेल, स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही आपल्या समर्थ क्रिएशन मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आता जानेवारीच्या बॅच साठी ऍडमिशन स्टार्ट झालेले आहेत. आता ही माळ आपली रेडी झाली आहे. आता आपल्याला ही माळ इकडे खाली अटॅच करून घ्यायची आहे. त्यासाठी पहिलं तुम्हाला काय करायचंय, इकडे जे होल आहे त्या होलमधून तुम्हाला वायर काढायची आहे. आणि हे जे आहेत खरबुजा बीड्स त्यांना तुम्हाला एक 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 करून असं पॅक करून घ्यायचं आहे. इकडे एका खरबुजा बीड्सला रॅप करून ही वायर आपल्याला इकडून वरती काढून घ्यायची आहे. परत ती खाली वायर आणून इकडून प्रत्येक खरबुजा बीड्सला आपल्याला असं रॅप करून पॅक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपले हे खरबुजा बीड्स खाली इकडे रॅप झालेले आहेत. आता काय करायचंय, हा जो वरती कुंदन आहे त्याला आपण कव्हर करायचं. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, ही जी आपली वायर आहे 0.3 ची ते हा कुंदन मधून वरती आपण काढून घेऊया.
आणि त्यामध्ये आपण 0 नंबरचे जे गोल्डन बीड्स आहेत ते वायरमध्ये घालून घेऊया. आता ह्या 0.3च्या वायरमध्ये आपण हे 0 नंबरचे बीड्स आपण घालून घेतलेले आहेत. आता हे आपण बघायचे आपल्याला किती हवेत, कमी जास्त, त्याप्रमाणे इकडे आपण ह्या सर्कल जो आहे कुंदनचा त्याच्यावरती असं लावून बघायचे. आता एवढे इनफ आहेत आपल्याला. तर इकडे आता काय करायचंय तुम्हाला, इकडे रॅप करून घ्यायचे आहेत आणि हे जे बीड्स आहेत हे इकडे आपल्याला असे पॅक करून घ्यायचे आहेत कुंदनवरती. ठीक आहे. आणि ही जी वायर आहे आपली ती खालून वरती काढायची आणि जे आपले 0 नंबरचे बीड्स आहेत त्या बीड्स मधून वरती काढून परत ती खाली घेऊन अशी वन साइड इकडे लॉक करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा आपण वायरनी हे गोल्डन बीड जे आहेत ते आपण कुंदन बरोबर लॉक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कुंदन अटॅच करून झाल्याच्या नंतर गोल्डन बीड्स अटॅच करून झाल्याच्या नंतर जी आपली 0.3ची वायर आहे ती कट करून टाकायची. त्यानंतर ही तुमची सुंदर अशी अंगठी रेडी झाली आहे बनवून. तुम्हाला हे ट्युटोरियल कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच.